आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आहे संकष्टी चतुर्थी। संकष्टी चतुर्थी हा दिवस अत्यंत प्रभावी आहे। आपण जर गणपती बाप्पांची सेवा केली, श्रद्धेने आपण त्यांची पूजा उपासना केली तर गणपती बाप्पा आपल्यावर नक्की प्रसन्न होतात आणि आपल्या कामामध्ये कुठलंच विघ्न येत नाही। नेहमी आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं। अडलेली कामं असतात ती पूर्ण होतात। पण बघा, आपण संकष्टी चतुर्थीचं जे व्रत आहे ते अवश्य करायला पाहिजे। आता व्रत म्हणजे काय, जर तुम्हाला उपवास जमत असेल तर अवश्य तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास हा करा। पण जर तुम्हाला जमत नसेल, आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही उपवास करू नका, पण भक्तिभावाने श्रद्धेने तुम्ही गणपती बाप्पांची उपासना करा, त्यांची जास्तीत जास्त सेवा करा, त्यांचं नामस्मरण करा। संकष्टी चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक करायचा असतो। 11 वेळा पाण्याने, 11 वेळा दुधाने अवश्य तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करा। या ज्या सेवा आहेत त्या नक्कीच आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी बनवतात आणि गणपती बाप्पांची कृपा आपल्या घरावरती राहते। बघा, त्याचबरोबर संध्याकाळी जे आपण उपाय करतो ना संकष्टी चतुर्थी दिवशी, ते अत्यंत प्रभावी असतात। त्याचा प्रभाव आपल्या पूर्ण घरावर खूप चांगला पडत असतो। त्यामुळे हे जे उपाय आहेत ना संकष्टी चतुर्थी दिवशी संध्याकाळी करायचे, ते नेहमी तुम्ही करत चला, वेळात वेळ काढून करत चला। आपल्या मुलांसाठी, आपल्या घराच्या प्रगतीसाठी हे जे उपाय आहेत ते अत्यंत प्रभावी ठरतात। जर तुम्हाला घरामध्ये तुमच्या पैशाची आवक वाढत नसेल, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की पैसा आपल्या घरामध्ये येत नाही, आपला व्यवसाय चालत नाही, काहीतरी मार्गाने पैसा आपला बाहेर जातोय, वायफळ खर्च होतोय, किंवा पैसा तर भरपूर येतो घरामध्ये पण आपल्याला कळत देखील नाही की तो कसा 2-3 दिवसामध्ये लगेचच वायफळ खर्च होतोय। अशा प्रकारच्या ज्या अडचणी असतात त्या घरामध्ये निर्माण होतात, किंवा मग आजारपण येतं घरामध्ये। आजारपणामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च होतो, वायफळ खर्च होतो, किंवा घरामध्ये क्लेश, कलह, भांडणं, कोणाचंच कोणाशी पटत नाही, लक्ष्मी टिकत नाही, आणि आपण म्हणतो ना की एखाद्याच्या घरामध्ये गेल्यावरती आपल्याला प्रसन्न वाटत नाही, खूप असं कोंदटल्यासारखं वाटतं, किंवा त्या घरामधलं वातावरण वेगळंच वाटतं जिथे आपल्याला थांबू वाटत नाही। तर त्या घरामध्ये काय असतं, नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव इतका जास्त असतो की अगदी आपल्याला बाहेरून गेलेल्या व्यक्तींना देखील तो जाणवतो। बघा, मग काय होतं, त्या घरामध्ये कितीही तुम्ही मंत्र उच्चार करा, कितीही उपासना करा, कुठलंच त्याला फळ मिळत नाही, कारण त्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी अत्यंत जास्त प्रमाणात वाढलेली असते। बघा, संकष्टी चतुर्थीचा जो दिवस आहे ना तो इतका प्रभावी आहे। जर आपण काही उपाय दर संकष्टीला अगदी सातत्याने केले, ठरवून केले, नाही मी हे करणारच, माझ्या घरासाठी करणार मी हे उपाय, माझं घर पुढं जावं, माझ्या घराची प्रगती व्हावी, माझ्या मुलांची प्रगती व्हावी, या चांगल्या हेतूने जर आपण हे उपाय जर केले ना संकष्टी चतुर्थी दिवशी, तर अत्यंत त्याचा फायदा तुम्हाला जाणवतो। तर आज आपण तोच उपाय बघणार आहोत। संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर बघा, संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपण देवघरामध्ये तर दिवा लावायचाच आहे, आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शक्यतो गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही देवघरामध्ये लावा, कारण गाईच्या तुपामध्ये एक सात्विकपणा असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जे वातावरण निर्माण होतं त्यामध्ये खूप चांगला बदल होतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये पसरतात। कमीत कमी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तरी आपल्याला आपल्या देवघरातला जो दिवा आहे तो गाईच्या तुपाचा लावायचा आहे। प्रयोग करून बघा तुम्ही, तुम्हाला खरं वाटत नसेल, अत्यंत छान असा प्रभावी अतिशय सोपा उपाय आहे हा। आणि बघा, दिवा लावल्यानंतर आपले जे काही मंत्र आपण म्हटल्यानंतर आपल्याला अजून एक उपाय संकष्टी चतुर्थी दिवशी करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे। बघा, हा दिवा ना तुम्ही सकाळी बनवून ठेवलात तरी चालेल। आज दिवसभरात संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्ही कधीही हा दिवा बनवून ठेवा, सकाळी बनवा, संध्याकाळी बनवा, आणि असा दिवा बनवायचा आहे। कणिक मळत असताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं नाही, फक्त हळद तुम्हाला त्या दिव्यामध्ये दिवा तयार करत असताना टाकायची आहे, आणि असा हा थोड्याशा मोठ्या साईजचा दिवा बनवून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये जर तुम्ही गाईचं तूप टाकलं तर खूप उत्तम, पण गाईचं तूप टाकणं शक्य नाही तर घरातील कोणतंही तुम्ही तूप टाकू शकता।
तेही शक्य नाही तर जे तुम्ही देवांसाठी तूप किंवा तेल वापरताय ते तुम्ही यामध्ये टाका आणि आपल्याला यामध्ये जोडवात टाकायचे आहे. म्हणजे 2 वातींची मिळून 1 वात बनवायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला ती टाकायची आहे. आता काय करायचं आहे, देवघरासमोर बसायचं आहे. दिव्याचं जे तोंड आहे, वातीचं तोंड, ते देवांकडे करायचं आहे आणि तो दिवा जो आहे तर एखादी डिश घ्या, त्याच्यावरती तांदूळ पसरवा थोडेसे आणि हळद कुंकू त्या तांदळावरती टाकायचेत. म्हणजे दिव्याला आसन द्यायचं तांदळाचं, त्यावरती दिवा तुम्ही ठेवायचा आणि जोडवात टाकायची, तेल किंवा तूप टाकायचं आणि प्रज्वलित करायचा दिवा. दिव्याची वाट दक्षिणेकडे बिलकुल करायची नाही, देवांकडे करायची आहे. आता प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 1 वेलची आणि 1 लवंग टाकायचे. 1 वेलची आणि 1 लवंग टाकायचं आहे आणि त्याचबरोबर 1 कापराचा तुकडा टाकायचा आहे. भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुम्ही साधा कापूर टाकला तरी चालेल आणि कापूर नाही आहे घरी तर नाही टाकला तरी चालेल, असेल तर टाका. पण वेलची आणि लवंग त्यामध्ये टाकायची आहे आपल्याला. आणि हात जोडून आपल्याला काय करायचं आहे, गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. येत नसेल तुम्हाला तर यूट्यूबवर लावा, फक्त हात जोडा आणि अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने तुम्ही तिथे बसायचं आहे देवघराच्या समोर, गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर. आणि अशा प्रकारे यूट्यूबवर लावलेलं असेल तर मनोभावे अगदी चित्त एकाग्र करून तुम्हाला ते ऐकायचं आहे. आणि त्यानंतर गणपती स्तोत्र म्हटल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा जप करायचा आहे. श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः असा तुम्ही 108 वेळा किंवा 11 वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा करू वाटतोय ना, एक 5-10 मिनटं तेवढा जप करा हात जोडून. आणि एक तुम्हाला स्वतःमध्ये एक पॉझिटिव्ह फिलिंग आणायचं आहे. माझ्या घरामध्ये सगळं काही उत्तम छान सुरू आहे. माझ्या घरामधल्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जी गेलेल्या आहे आणि सकारात्मक ऊर्जा आलेली आहे असं तुम्हाला फील करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे. माझ्या घरामध्ये पैशाची आवक कमी आहे, घरामध्ये दारिद्र्य आहे ते दूर करा, आणि किंवा माझा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे तर तो व्यवस्थित सुरळीत चालू द्या. माझ्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहू द्या. जे काही तुम्हाला मागू वाटतं तिथे तुम्हाला मागायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ताटाबरोबरच हा दिवा उचलायचा आहे आणि उचलून तुमचं जे प्रवेशद्वार आहे तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. देवघराच्या समोरून तुम्हाला हा दिवा उचलायचा आहे. म्हणजे जे डिश आहे ज्यामध्ये आपण तांदळाचं आसन दिलं आहे दिव्याला, त्या प्लेट बरोबरच तुम्हाला उचलायचा आहे दिवा आणि तुमचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेर ठेवायचं आहे. दिव्याचं तोंड जे आहे ते तुम्ही पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे करू शकता. फक्त तुम्हाला दक्षिणेकडे हे तोंड करायचं नाही. उत्तरेला केलं तरीही चालेल, फक्त दक्षिणेला करू नका दिव्याचं तोंड. आणि उंबरठ्याच्या बाहेर उजवीकडे किंवा डावीकडे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. आता हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर संध्याकाळी 6 नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजे 6:30 ते 7:30 मध्ये केलात तर अतिउत्तम. पण तुम्हाला वेळ मिळाला नाही, काहीतरी कारणांमुळे शक्य झालं नाही तर संध्याकाळी तुम्ही 6च्या नंतर ते रात्री 9-9:30 पर्यंत हा उपाय करू शकता. बाहेर हा जो दिवा आहे एक अर्धा-1 तास ठेवला तरी चालेल. जेवढा वेळ जळतोय तेवढा वेळ जळू द्या. पुन्हा समजा विजला वाऱ्याने तर तुम्ही पुन्हा तो प्रज्वलित करू शकता. आता बघा या उपायामुळे होतं काय, या दिव्यामध्ये आपण लवंग आणि वेलची टाकतोय. जो सुवास असतो लवंग आणि वेलचीचा तो माता लक्ष्मीला आकर्षित करतो. घरामध्ये आपल्या पूर्ण सुवास याचा पसरतो. आणि जर तुम्ही तूप वापरलेला असेल तर एक सात्विकपणा आपल्या घरामध्ये पसरतो. या लवंग वेलचीचा वास पसरतो आणि यामुळे माता लक्ष्मी, गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात. आपल्या घराकडे ते आकर्षित होतात. आणि जे आपण गणपती स्तोत्र आणि माता लक्ष्मीचा जप करत आहोत यामुळे घरामध्ये आपल्या जे काही निगेटिव्ह ऊर्जा वाढलेल्या असतात, ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, माता लक्ष्मी वास करत नाही, त्या नकारात्मक ऊर्जा दूर पळू लागतात, आपल्या घरामधून बाहेर निघून जाऊ लागतात. त्यामुळे आपल्याला हा उपाय अवश्य
संकष्टी चतुर्थी दिवशी संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. दर संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला खूप त्याचा चांगला प्रभाव तुमच्या घरावर झालेला जाणवेल. हा उपाय स्त्री पुरुष तुमच्या घरातील मुलं मुली कोणीही करू शकतात. आता बघा, प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलाने नेहमी यश मिळवावं, अभ्यासात म्हणा, नोकरीत म्हणा, त्याला नोकरी लागावी किंवा मुलीला नोकरी लागावी, आपल्या मुलांचं चांगलं व्हावं. आता बघा, बऱ्याच वेळेला काय होतं, मुलं हुशार पण असतात, अचानक त्यांना काय होतं ते अभ्यास करेनाशी होतात किंवा सतत आजारीच पडायला लागतात. मग काय करायचं, संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्ही हा उपाय अवश्य करत चला. याने काय होतं, मुलांवरील ज्या वाईट दृष्टी असतात किंवा मुलं दृष्टावतात, समजा अभ्यासात खूप चांगले असतील तर कोणाची तरी दृष्ट लागते की बघा कसा अभ्यासात हा मुलगा ही मुलगी यश मिळवते, त्यामुळे मुले दृष्टावतात किंवा चांगली मुलं असून ती वाईट मार्गाला लागू शकतात, उलटसुलट बोलू लागतात. तर संकष्टी चतुर्थी दिवशी ना तुम्ही हा एक उपाय करायचा आहे. आता हा जो आपण कणकेचा दिवा बनवतोय तेव्हाच तुम्हाला काय करायचं आहे, कणकेचे 2 मुठे बनवायचे आहेत. अशा प्रकारे त्याच कणकेचे हळद टाकलेले जे कणिक आहे त्याचेच 2 मुटके बनवायचे आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळी 6 नंतर हे दोन्ही मुटके आपल्या दोन्ही हातात घ्यायचे आणि डोक्यापासून पायापर्यंत हे आपल्याला 3 वेळा उतरवायचे आहेत आणि त्यानंतर घराच्या दक्षिणेला हे फेकून द्यायचे आहेत. मुलं 2 असतील 3 असतील तर त्यांच्यासाठी सेपरेट मुटके असे 2 करायचे आहेत. ते 2च मुटके सगळ्या मुलांसाठी वापरायचे नाहीत, तर वेगवेगळे मुटके तुम्ही प्रत्येक मुलासाठी 2 मुटके बनवायचे आहेत. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत तुम्ही अशा पद्धतीने हे उतरवू शकता आणि घराच्या दक्षिणेला लगेच हे तुम्हाला टाकून द्यायचे आहेत. असं केल्याने काय होतं, आपल्या मुलांवरती वाईट शक्ती ज्या प्रभाव करतात तर त्या दूर जातात आणि कुठलीच वाईट शक्ती आपल्या मुलांवरती इफेक्ट करू शकत नाही. दर संकष्टी चतुर्थी दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त संध्याकाळच्या वेळेला हा उपाय करा आणि जो दिवा आहे आपण घराच्या बाहेर लावलेला आहे तो दिवा दुसऱ्या दिवशी त्यातल्या वाती ज्या आहेत त्या काढायच्या आणि जो दिवा आहे तो गाईला तुम्ही खाऊ घालू शकता किंवा एखाद्या झाडाच्या मातीमध्ये तो दाबून ठेवू शकता. तर नक्की हे 2 उपाय आज संकष्टी चतुर्थी दिवशी आणि दर संकष्टीला तुम्ही करत चला. खूप प्रभावी उपाय आहेत आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हा उपाय संकष्टी चतुर्थीला करू शकतील.